ॲडव्होकेट श्रद्धा डुबे पाटील बतीजा. डुबे पाटील बतीजा. आमदारकीच्या संदर्भात काय माणिकराव कोकाटे यांची आमदारकी ॲडव्होकेट श्रद्धा डुबे पाटील. मी तुला खेचतो, तू माझ्या डायरेक्ट मधनं येऊन माझा कॅमेरा समोर लाईव्ह चालू आहे. तर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी 3 महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी पहिला मुद्दा हा मांडलेला आहे की त्यांची अटक सध्या टळलेली आहे, मात्र तो निर्णय मात्र अजूनही कायम आहे. सध्या त्यांना दिलासा मिळालेला आहे. आपल्याबरोबर अनंत कळसे आहेत. कळसेजी, ज्या प्रकारे माहिती समोर येते आहे आता कोर्टात काय झालं ह्याच्यातून काही गोष्टी स्पष्ट होत आहेत, मात्र काही गोष्टी अजूनही कन्फ्युजन त्यांचं कायम आहे. आमदारकी वाचली की वाचली नाही, जर ती वाचली असेल तर ती कुठल्या निर्णयाच्या आधारे वाचली आहे, जर नसेल वाचणार तर ती का नाही वाचणार, याविषयी आधी सांगा आणि या निकालाविषयी. यामध्ये एकाच मुद्द्यावर आमदारकी त्यांची वाचू शकते. त्यांची जी अटक जी आहेत 2 वर्षाची त्यांना शिक्षा झाली, त्यापासून जी अटकेचे आदेश सत्र न्यायालयाने दिलेले आहे त्याला स्टे मिळाला का, हायकोर्टाने स्टे दिला का, हे स्पष्ट झाल्यानंतर मी सांगू शकेल त्यांची आमदारकी वाचली की जाणार. तर याबाबत थोडंसं क्लॅरिफिकेशन मिळालं मला तर पुढील म्हणजे त्याच्यावर भाष्य करता येईल आपल्याला. आत्ता जी वकिलांनी जी माहिती दिली कळसे सर, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्या विरोधात जे अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलेलं होतं त्याला स्टे देण्यात आलेला आहे कोर्टाकडून. अच्छा अच्छा अच्छा. हा हा, म्हणजे वॉरंटला स्टे दिलेला आहे, म्हणजे याचा अर्थ अटक त्यांची होऊ शकणार नाही आणि त्यांना जामीन सुद्धा मिळालेला आहे 1 लाखांच्या जात मुचलक्यावर. मग याचा अर्थ त्यांना असं एक त्याच्यातून गृहीत इम्प्लाइड असं इंटरप्रिटेशन करता येईल की त्यांच्या अटकेला स्टे मिळालेला आहे, कारण जामिनाचं जे वॉरंट आहे त्याला स्टे दिलेला आहे, म्हणजे त्यांना अटक होऊ शकणार नाही, म्हणजे अटकेला स्टे मिळालेला आहे आणि त्यामुळे मग त्यांची सेफली आमदारकी वाचू शकेल जर अटकेला स्टे असेल तर. कारण पुढे त्यांना सुप्रीम कोर्टात जायचा मार्ग मोकळा आहे त्याच्यावरून, असं एक प्रायमा फेसी दिसतंय. निश्चितपणे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये 2 मुद्दे होते. एक होता ज्या प्रकरणामध्ये त्यांना ही सगळी शिक्षा झालेली आहे त्या प्रकरणाचं मेरिट, आणि दुसरा होता आरोग्याचं कारण. यापैकी कुठल्या कारणावरून ही स्थगिती असेल याच्यावर काही गोष्टी अवलंबून आहेत का? हा, निश्चितच. कारण त्या आरोग्याच्या कारणावरून त्यांना जर अटकेला स्टे मिळाला असेल आणि त्याला जामीन मिळाला असेल तर ते वेगळं कारण होऊ शकेल, पण त्यांच्या अटकेला स्टे जो आहे ना तो मेरिटवर मिळाला पाहिजे. मेरिटवर म्हणजे जी केस जी 95ची काहीतरी केस होती ती सिद्ध होऊ शकली नसेल तर त्यामध्ये सफिशियंट पुरावे असतील असं माननीय सर्वोच्च उच्च न्यायालयाला वाटलं असेल आणि त्यावेळी म्हणून त्यांनी अटकेला स्टे दिला असेल तर तो आस्पेक्ट वेगळा होईल. म्हणजे याच्या 2 बाजू आहे. कुठल्या कारणावरून त्याला अटकेला स्टे मिळालेला आहे हे आता आपल्याला बघायला लागेल आणि याबद्दलचं पुढील माहिती आपल्याला मिळू शकेल तर आपण ती स्पष्ट करा, म्हणजे पुढे आपल्याला कॉमेंट्स त्याच्यावर करता येईल. निश्चितपणे. आणि ज्यावेळी वकिलांकडून अधिक स्पष्टता याविषयी येईल त्यावेळी कळसे सर आपण याविषयी अधिक बोलूच. तूर्त धन्यवाद या माहितीबद्दल. काही वेळापूर्वीच वकिलांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली होती ते आपण पुन्हा एकदा ऐकूया. त्यांनी जे ऍप्लिकेशन कन्व्हिक्शन आहे, कन्व्हिक्शन स्टे ऑन कन्व्हिक्शन हा रिजेक्ट झालेला आहे आणि फक्त बेल दिलेली आहे आणि स्पष्ट दिलेला आहे. मात्र ज्या पद्धतीने खरं तर एक मोठा दिलासा म्हणता येणार नाही, कारण शिक्षा कायम ठेवलेली पाहायला मिळते, त्यामुळे कुठेतरी अटक जरी कळली असली तरी आमदारकी राहील की नाही हा प्रश्न. आमदारकी आता राहणार नाही, आणि कारण की बेल जरी मिटली असेल काय झालं नेमकं रिव्हिजन ऍप्लिकेशन मध्ये 2 IA फाईल झाले होते. त्याच्यामध्ये जो स्टे ऑन कन्व्हिक्शन आहे हायकोर्टने रिजेक्ट केलेला आहे, फक्त सस्पेन्शन अलाव केली आहे आणि बेल ग्रांट केलेला आहे. म्हणून जे कन्व्हिक्शन जे अपिलेट कोर्टने जे ठरवलेलं होतं ते अजूनही अपेंड आहे. वैद्यकीय जो अहवाल आहे हा देखील मांडण्यात आला. हे बघा, थोडक्यात कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की जी कन्व्हिक्शन अपिलेट कोर्टाने दिली आहे नाशिक कोर्टाने 16 तारखेला त्याच्यावर त्यांनी ते जे स्टे आहे तो दिलेला नाहीये
आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे, पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे आणि सस्पेन्शन ऑफ जे सेंटेन्स आहे ते अलाव केलेलं आहे थोडक्यात. खरं तर 1 लाखाचा जामीन दिलेला आहे, 1 लाखाच्या जामिनावर ते बाहेर आता राहणार कोणत्या आहे. आधारावर या अटकेला